नमस्कार, मी सचिन दस, कृषी क्षेत्र अधिकारी महाबीज बीड। आपण आज केळी पिकाविषयी माहिती पाहणार आहोत। महाबीज महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र शासन अंगीकृत असलेली महाराष्ट्र शासनाची कंपनी आहे। महाबीज बियाणे व्यवसायाबरोबरच महाबीजचा एक दुसरा अंगीकृत व्यवसाय म्हणून महाबीज नर्सरी आणि महाबीज टिश्यू कल्चर लॅब, या टिश्यू कल्चर लॅब मार्फत महाबीज सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केळीची रोपं, दर्जेदार टिश्यू कल्चर केळीची रोपं उपलब्ध करून देतं। त्याबरोबरच पपईमध्ये तैवान आणि रेड लेडी ह्या वाणांची पण रोपं उपलब्ध करून देतं। आपलं जे टिश्यू कल्चरचं रोप आहे महाबीजचं केळीचं, हे व्हायरस इंडेक्सिंग ही जी टेस्ट आहे ती पूर्ण केलेली असते, जेनेटिक फेडिलिटी टेस्ट केलेली असते। आपण जे रोपं देतो शेतकऱ्यांना, ते रोप साधारणतः पूर्णपणे हार्डनिंगच्या ज्या 5 स्टेप असतात, जे टप्पे असतात, ते टप्पे पूर्ण करून कमीत कमी 45 दिवस वयाचं रोप आपण शेतकऱ्यांना देतो। जेणेकरून ह्या दर्जाची जर रोपं दिली आपण, तर त्या रोपांमध्ये मरीचं जे प्रमाण आहे ते साधारणतः कमीत कमी 2-3% येतं। शक्यतो येतच नाही, परंतु आम्ही 2-3-4-5% येतो असं म्हणतो। शिवाय आपण याच्या व्यतिरिक्त दुसरे जर रोपं वापरले बाजारातले, तर बाजारातल्या रोपांमध्ये आमच्या ऑब्झर्वेशन्सनुसार, आमच्या निरीक्षणानुसार 27 ते 28% मर आढळून आलेला आहे। आपण जे रोप दिलेलं आहे त्या घडाची जी साईज आहे ती एकदम एकसारखी येते, वरच्या कडीपासून खालच्या कडीपर्यंत। घडाची साईज आहे ती वरच्या कडीपासून खालच्या कडीपर्यंत जवळपास सारखी येते। घड हा कॉम्पॅक्ट स्वरूपाचा येतो आणि साधारणतः घडाचं जे वजन आहे कमीत कमी 35 किलो, जास्तीत जास्त 50 किलोपर्यंत घडाचं वजन येतात। आता हे जे घड आपण पाहतोय, हा घड आहे दुसऱ्या पिकाचा, म्हणजे याचा खोडवा पीक आहे। पहिलं पीक निघून गेलेलं आहे। साधारणतः सरासरी 35 ते 40 टनापर्यंत उत्पादन काढतात लोक। आमची जी लॅब अकोल्याला, नागपूरला आहे, आपण काय करतो की एक गाडी लोड प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यांमध्ये जर बुकिंग होत असेल तर त्या पद्धतीनं बुकिंग घेतो। बुकिंग आपल्याला 3 महिने अगोदर करावी लागते, म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जर प्लॅनिंग केलं तर त्या प्लॅनिंगनुसार आपल्याला जाता येतं। आमच्या रोपांचं बुकिंग करताना कमीत कमी 3 महिने 2 महिने अगोदर प्लॅनिंग करावं लागतं। बुकिंग करण्यासाठी आपण निम्मी किंमत घेतो। आपल्या रोपाची जी किंमत आहे ती ₹15.25 एक्स नागपूर, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जे काही ॲक्च्युअल भाडं येईल तर ते भाडं शेतकऱ्याला पेड करावं लागतं। भाड्याचा जो खर्च आहे तो किलोमीटरवर डिपेंड आहे, राज्यामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये रोप चाललंय आणि किती किलोमीटर लांब चाललंय याच्यावर रोपाचा खर्च, वाहतूक खर्च निघतो। साधारणतः महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये रोप द्यायचं असेल, आपल्याला 10,000 रोपाची गाडी द्यायची असेल तर कमीत कमी ₹3, जास्तीत जास्त ₹5 प्रति रोप खर्च पडतो। साधारणतः 20 रुपयापर्यंत रोप पडतं। जर ट्रान्सपोर्टेशन लगत असेल नागपूरच्या जवळपास कुठं, तर ते रोपाची ₹2 बी किंमत येते वाहतुकीची। शिवाय लागवड केल्यापासून पिकाचा जो कालावधी आहे तो 12 ते 13 महिन्यामध्ये रोप आपलं पूर्ण पीक निघून जातं। जर आपल्याला सरासरी 35 टनाचं जर उत्पादन झालं तर केळीचे मिनिमम भाव जर आपण सरासरी, म्हणजे कमीत कमी सरासरी भाव पकडले तर केळीला साधारणतः ₹10 बी भाव पकडला तर ₹3.5 लाख उत्पादन मिळतं। आणि मागच्या 3 वर्षापासून केळीचे भाव जवळपास ₹27-28, म्हणजे श्रावण महिना चालू झाल्यापासून ₹28-30 रुपयापर्यंत रोप भाव गेलेले आहेत। त्यामुळं ह्या पिकामध्ये ऊसापेक्षा जेवढं ऊसाला पाणी लागतं तेवढंच पाणी केळी पिकाला सुद्धा लागतं आणि ऊसापेक्षा जास्त उत्पादन शेतकऱ्याला मिळून शेतकऱ्याचं पॉकेट हे इको फ्रेंडली राहतं, त्याच्या पॉकेटमध्ये पैसा चांगला येतो।